ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी शेतरस्ता हा केवळ वाट नाही, तर त्यांच्या कष्टाच्या मालाला बाजारपेठेत पोहोचवणारी एक प्रकारची जीवनरेषा आहे. पण जर कोणी जेव्हा हीच जीवनरेषा पुसण्याचा प्रयत्न करतं, अशा व्यक्तींवर ठोस कारवाई होणं देखील तेवढंच महत्वाचं आहे. आणि यासाठीच राज्य सरकारने मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते ही महत्वपूर्ण योजना आणली. परंतु ही योजना लागू केल्यानंतर देखील अनेक तक्रारी येऊ लागल्यानंतर सरकारने या योजनेत काही बदल देखील केले आहेत. नक्की काय बदल आहेत आणि या योजनेचा फायदा कसा होतो, सविस्तर माहिती जाणून घेऊयात आजच्या महत्वपूर्ण व्हिडिओमधून. नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, पालवी अॅग्रिको मधून मी कृषी तज्ञ मोनिका रोडे आजच्या महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. मागील काही महिन्यांपासून अनेक ठिकाणी शेत रस्त्यावर अतिक्रमण, पिकांची लागवड किंवा जाणून बुजून अडथळे निर्माण केल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. याच पार्श्वभूमीवर शासनाने आता कडक भूमिका घेत मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेत महत्वाचे बदल केले आहेत. आता ते नक्की कोणते सांगते. आता गाव नकाशांमध्ये दर्शवलेले किंवा शासकीय जागेतील शेत रस्ते अडवणाऱ्यांवर थेट कारवाई होणार आहे. जर कोणी शेत रस्त्यावर अतिक्रमण केलं तर संबंधित तहसीलदार 7 दिवसांची नोटीस देणार. या कालावधीत अतिक्रमण काढले नाही तर शासन स्वतः पुढाकार घेऊन ते अतिक्रमण हटवणार आहे. यासोबतच ज्या रस्त्यांवर इतर शेतकऱ्यांच्या ये-जा हक्काची नोंद आहे त्या ठिकाणी कोणालाही पीक लागवड करता येणार नाही. म्हणजेच काय, तर शेत रस्ता हा सर्वांसाठीच खुला राहणार असून त्यावर वैयक्तिक हक्क गाजवता येणार नाही. सरकारने यापेक्षा कठोर निर्णय घेतला आहे. शेत रस्त्याचे नुकसान करणाऱ्या किंवा अडथळा आणणाऱ्या व्यक्तीचे आधार कार्ड आणि फार्मर आयडी 5 वर्षांसाठी ब्लॉक केले जाणार आहे. त्यामुळे त्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारच्या शासकीय योजना किंवा आर्थिक मदतीचा लाभ मिळणार नाही. हा निर्णय शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा ठरतोय. योजनेअंतर्गत शेतरस्ते विकसित करण्यासाठी भूसंपादन केले जाणार नाही. जे शेतकरी स्व इच्छेने रस्ता देण्यासाठी जमीन देतात त्यांनी ती दानपत्र किंवा बक्षीसपत्र किंवा हक्कसोड पत्राद्वारे शासनाच्या नावावर नोंदवावी लागेल. ही नोंद अधिकृतपणे 7/12 उताऱ्यावर घेतली जाईल. महत्वाची बाब म्हणजे अशा नोंदणीसाठी मुद्रांक शुल्क आणि नोंदणी फी पूर्णतः माफ करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार येणार नाही. मात्र एकदा जमीन दिल्यानंतर ती परत मागण्याचा हक्क त्या शेतकऱ्याला राहणार नाही, हे स्पष्ट करण्यात आलं आहे. या सर्व निर्णयामुळे शेतकऱ्यांना शेतात ये-जा सुलभ होणार, शेतीमाल वाहतूक सोपी होणार आणि वेळ व खर्च दोन्ही देखील वाचणार. आजवर रस्त्यांवरून होणारे वाद आणि अडचणी कमी होतील अशी अपेक्षा आहे. तर शेतकरी बंधूंनो, तुम्ही देखील अशा प्रकारच्या समस्यांचा सामना करत असाल तर तुम्ही देखील जवळच्या कार्यालयात जाऊन आपली ही जी तक्रार आहे तर ती नोंदवू शकता आणि शेती संबंधित अशा समस्या सोडून घेऊ शकता. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच या व्हिडिओला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या बाकी शेतकरी बंधूंना देखील पाठवायला विसरू नका. सोबतच असे शेती संबंधित महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पालवी अॅग्रिको चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.